सुंदर मनामध्ये भरली। मग काय करायचं? आता एकच करायचं विक्या। काय? शर्यतीत चित करायचं त्याला। त्या शर्यतीसाठी जीव काढून राहिला ना तू। आता नाही जिंकू द्यायची। तिकीट भेटलं ना, कल्याणच आहे बाबा, नाही जिंकू द्यायचं। हा ना बाई, असं नको व्हायला। म्हणून तो मला जोर लावला पाहिजे विक्या। शर्यती पतूर पाय बरं झालं पाहिजे, काही झालं तरी। हा भ्या, इच्छाशक्ती लय तगडी आपली विक्या। तू आणि लतीची साथ असेल ना, घेणार मी भाग अजून मी। तू काय माग हटत नाही गड्या? विक्या यार, सांभाळ। मंगळसूत्र पडलं गाड्या। तू टेन्शन न घेऊ ना, असं बी तिथं कोणी जात नाही। जर मंगळसूत्र तिथं पडेल असेल ना, तर ते आपल्याला सापडून बी जाईल। प्लीज तेवढं जाऊन पाशीला। तू टेन्शन न घेऊ आणि जरा आराम कर बरं। पायावर उभं राहायचा प्रयत्न नको करू। आधी जखम भरू दे, मग करून प्रॅक्टिस। चल येतो, काळजी घे। हिडच मारलंस ना तू आब्याला? काही काय बोलू राहिले मिस नाशिक? मी खायला मारू त्याला? उलट मीच त्याला सांगेल शर्यतीत भाग घे म्हणून। ए बच्चे, ओळखते ना मी तुला। अहो नाही, शपथ। मग कुणी मारला आब्याला? मला काय माहिती मिस नाशिक। ऐका ना, अहो असं रातच्याला पोरीने फिरू नये। मी तुम्हाला घरी सोडतो, चला। तू माझी काळजी नको करू, तुझी काळजी कर, त्याची गरज आहे तुला। आता पाहतेच मी आब्या हे मंगळसूत्र लतीला कसं देत होतं। मामी, मामी जेवून घ्या ना। तू घे जेवून। नाही तुम्ही चला ना। नको मामी, ते अभ्याला डबा द्यायला जायचे। मी अभ्याचा डबा भर आणि जाय घेऊन हॉस्पिटलमध्ये, आणि नंतर आप्पांना सोड जेवायला। तू बस आभ्याजवळ। आतेबाई, मला ना सांगितलेलं कळत नाही का तुला? अजून घरात मोठी मीच आहे। जेवढं सांगितलं ना तेवढं ऐकायचं। सगळं ऐकून घेते म्हणून डोक्यावर नाचायचं नाही बरं माझ्या। जाते जाते। मी घेऊन गेले असते ना डबा हॉस्पिटलात। तू नको जाऊ। म्हणजे काही दिवस लांब राह तू आभ्यापासून। का? नाही म्हणजे ते तू त्याला भेटली की त्याच्या डोसक्यात शर्यतीचं वारं भरतंय, आणि हे फालतू खूळ त्याच्या डोसक्यातनं मला काढून टाकायचंय, म्हणून तू जाऊ नको। मामी मला तू भेटली नाही ना त्याला तर आपोआप खूळ ते निघून जाईल त्याच्या डोसक्यातनं। मामी, फक्त एकदा भेटायचंय मला। नाही म्हणलं ना मी तुला, परत नाही जाणार मी। ऐका ना मामी माझं, प्लीज। अभ्यानंच सांगितलं मला त्याला भेटायचंय, मला काहीतरी बोलायचंय म्हणून। मामी प्लीज, माझ्यासाठी नाही मामी, त्याच्यासाठी तरी। तू ऐकणार आहे का नाही माझं? तुला काय वाटतं या घरात तू एकटीच आहे जिला त्याची काळजी आहे, त्याच्या हिताचं सगळं कळतंय? आम्ही हाय ना। आणि एवढं सगळं होऊन बी तू काय ते ऑटोग्राफ घ्यायचंय असं कसं म्हणू शकते ग? आम्ही त्याला शर्यतीपासून लांब नेतोय आणि तू परत शर्यतीकडे खेचू लागली त्याला। तुझं तुला तरी योग्य वाटतंय का गायला ते? नाही मामी, मी फक्त त्याला बरं वाटावं म्हणून म्हणले, आणि मी जे काय केलं ते अभ्याची इच्छा होती म्हणून केलं। मी फक्त त्याच्या स्वप्नात साथ दिली त्याला। तुम्ही बी साथ दिली ना मला। हा ग माय, मी दिली ना तुला साथ,
पण तू माझी सून आहे म्हणून नाही दिली, तर तू बोलते ते बरोबर बोलते असं वाटलं मला, म्हणून तुझी साथ दिली. आणि आता हे सिद्ध झालंय की मी चुकीची होते, कारण तू चुकीची होती. पण आता ही चूक आपण सुधारायला पाहिजे ना. का माझी चूक कशी बरोबर आहे हे तुला आता सिद्ध करायचं आहे, त्यासाठी चाललाय हा सगळा तुझा आटापिटा. आम्ही प्लीज तुम्ही एकदा हे पाय, तुला हेच हवंय का की तू कशी बरोबर आहे, तू जिंकलीस असंच दाखवायचंय का तुला? तर बाई मी मान्य करते की तू जिंकलीस, तुझं सगळं बरोबर आहे. माझ्या लेकराच्या भल्यासाठी मी हार मानते माय. मामी माझं चुकलं की मी तुला साथ दिली. मी माझ्या लेकराच्या आयुष्याची भीक मागते माय. पुढचे काही दिवस नको भेटू त्याला, नको बोलू, नको शर्यतीसाठी फितवू त्याला. हात जोडते माय तुझ्या पुढं ग. मामी प्लीज तुम्ही माझ्याशी आता काय बी बोलूच नको तू. जेव्हा आई होशील ना तेव्हा कळल तुला एका आईची कळकळ. लेकराच्या पायाला साधा काटा जरी टोचला ना तरी आईच्या डोळ्याचं पाणी थांबत नाही. आणि इथं तर माझ्या लेकराला कसा घरी आणायचा आणि त्याच्या डोसक्यातलं ते शर्यतीचं कुळ कसं काढायचं ते मला ठरवू दे माय. काही दिवस तू नको पडूया. तू तुझ्या नोकरीचं पाय, मी माझ्या लेकराकडे पाहायला समर्थ आहे. माझ्यावर सोडा ब्याला. बापू लते, अगं काय झालं सांगशील का मला? एवढ्या वर्षात मामी पहिल्यांदा मायावर चिडल्या. मला म्हणलं अभ्याला काही दिवस भेटू नको. बापू त्यांना असं वाटतंय अभ्याला शर्यतीसाठी मी फितवते. अगं रागाच्या भरात बोलले असतील त्या. त्यांचं पोरग तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे की नाही, त्यामुळे हल्ल्यात त्या. शेवटी आई आहेत की नाही. कळतंय मला बापू, पण मला बी तू लवकर बरा व्हावा हेच वाटतंय. नाही ते तुला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, तू काय करते ना ते महत्वाचं आहे. काय काय करू मी बापू? तू आभ्याला शर्यतीपासून परावृत्त कर. बापू तुम्हाला बी असंच वाटतंय की मी अभ्याला शर्यतीत भाग घे असं म्हणते? बापू एवढी मूर्ख नाहीये मी. त्याच्या पायाला एवढं लागलंय, कसं सांगेन मी त्याला तू शर्यतीत जाय? त्याची परिस्थिती कळतेय मला. फक्त आता त्याचं मन कोमेजून जाऊ नये म्हणून निगेटिव्ह बोलत नाहीये मी त्याशी. कळते मला बाळे. बापू जर आपण सारखं त्याच्या समोर म्हणलं की तू शर्यतीत भाग घेण्याआधीच बाहेर पडला तर त्याच्या मनाला उभारी कशी येईल? बापू मी त्याचं मन ओळखते. त्याला लवकर बरं होण्यासाठी, हॉस्पिटलातून घरी पटकन येण्यासाठी ना एक मोठी उपाय आहे. आणि म्हणूनच मी त्याच्याशी शर्यतीबद्दल बोलते. चक्रम येतो. मी ना बापू फक्त त्याची विल पॉवर कामाला लावते. बापू विश्वास ठेवा माझ्यावर. मी जेवढं अभ्याचं मन ओळखते ना त्याला बरं होण्यासाठी या शर्यतीच्या मोटिवेशनची गरज आहे. नाहीतर खट्टू होईल त्याचं मन. पण शर्यतीबद्दल बोललो ना तर लवकर बरा होईल तो. आणि मला बी माहितीये
की आता शर्यतीत तो भाग घेऊ शकणार नाही.